नमस्कार लाडक्या बहिणींनो, बघा आता लाडक्या बहिणीची केवायसीची प्रक्रियाची जवळपास 2 महिने संपत आलेले आहेत, जवळ आलेले आहेत. बऱ्याच बहिणींनी ही केवायसीची प्रक्रिया हे पूर्ण केलेली आहे. काही जण राहिलेले आहेत, मग त्या विधवा असतील, त्याच्यानंतर त्यांना वडील वगैरे नसतील, पतीही नसतील, अशाही महिलांचं काय झालेलं आहे तर राहिलेले आहेत. ही केवायसी करण्यापासून त्यांच्यामध्ये संभ्रम मनामध्ये निर्माण झाला आहे. आपल्याला तरी केवायसी करायची तर मग आपला आधार नंबर वगैरे कोणाचा द्यायचा, असं एक त्यामध्ये हे आलेलं आहे. पण त्यांच्यासाठी एक ऑप्शन येणार आहे आणि ऑप्शन येऊन मग त्याच्यामध्ये विधवाचं प्रमाणपत्र वगैरे काय होणार आहे, त्यांना ते लागणार आहे. त्यासाठी मग ते विधवाचं प्रमाणपत्र त्याच्यामध्ये अपलोड करायचं आणि त्यानंतर मग त्यांची केवायसीची प्रक्रिया काय होणार आहे, पूर्ण होणार आहे. एखादा निराधार असेल, वडीलपती नसेल, तर त्यांनाही तसं निराधाराचं प्रमाणपत्र हे कागदपत्र तुम्हाला काय लागणार आहे तर आवश्यकच लागणार आहे. तरच तुमची काय होणार आहे, ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. धन्यवाद.